नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओजे प्रो चॅनलवर। तर काय म्हणता, आज घेऊन आलो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ। तर आजचा सीन काय झालं माहिती आहे का? आता वाजलेत किती वाजलेत? तर आता वाजलेत 1:50 झालेत, ठीक आहे। म्हणजे 2च्या आसपास 1 सेकंड दिसले 1:50 झालेत, ठीक आहे। दुपारचे 1:50 झालेत आणि आता आपला सीन झालाय की काय म्हणतात पनीरचा करायचा। तर मग मी पनीरची रेसिपी बनवतच होतो, कारण खायचं होतं पनीर आपल्याला। लय दिवसाला आपण पनीर ट्राय नाही केली, तर आज आपण बनवणार पनीर मॅटर रेसिपी। पनीरचा मॅटर रेसिपी आज आपण बनवणार आहे। तर काय म्हणतं, करायचं चालू? चला। तर मित्रांनो, आपण पनीर रेसिपीसाठी घेतलोय पनीर, ठीक आहे। आपण पनीर घेतलोय 200 ग्राम पनीर घेतलंय, एका माणसासाठी काफी आहे, ठीक आहे। प्रॉपर 200 ग्राम आपण पनीर घेतलोय चिरून कट करून, ठीक आहे। तर चला। तर मित्रांनो, आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई, त्याच्यात टाकूया आपण ऑइल, ठीक आहे। फ्राय करायचं पनीरला। चला, 1 चमचा टाकूया आपण ऑइल, त्याला फ्राय करायला आपल्याला पनीरला 1 ते 1.5 चमचाच्या हिशोबाने, ठीक आहे। कारण पनीर आपल्याला चांगलं फ्राय करायचं। तर मित्रांनो, कढई झाली आपली गरम, त्याच्यात टाकूया आता पनीर, ठीक आहे। मस्त पद्धतशीर पनीर फ्राय करूया मधात। टाकून द्यायचं आपला सगळे चॉप केलेले पीस पनीरचे। असं सगळे पनीरचे पीस टाकायचं चॉप केलेले, मस्त त्याला फ्राय करायचं, ठीक आहे। मग पुन्हा त्याला परतायचं एका साईडकडून फ्राय झाल्यानंतर, ठीक आहे। तर बघा फॅमिली, एकदम प्रॉपर आपले पनीर फ्राय झाले आहेत। कसं आलाय, गोल्डन ब्राऊन आलाय का कलर? असं आपल्याला पनीरला चांगलं फ्राय करायचं। तर चला त्याला काढून घेऊया आपण। तर फॅमिली, तर बघू शकता तुम्ही आपल्याला लागणारं साहित्यामध्ये आपण काय काय घेतलंय, ठीक आहे। पनीर मॅटरच्या रेसिपीला त्याला आपण घेतले टमाटा घेतले 2 कांदे घेतलेत आणि आपण मिरच्या घेतल्या 2-3, ठीक आहे। त्याला पूर्ण चॉप करायचं, म्हणजे कट करायचं, तुम्हाला पद्धतशीरपणे त्याचा कार्यक्रम करायचा चिरून। आणि आता त्याला आपल्याला भाजून त्याची गिरवी बनवायची, ठीक आहे। म्हणजे मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याला पहिल्यांदा चांगलं, त्याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं फ्राय करायचं कढईमध्ये। त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं, ठीक आहे। तर चला, तर मित्रांनो, त्याच्यात सुद्धा आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, ठीक आहे। ते टाकायचं त्याला फ्राय करण्यासाठी आपल्याला मटेरियल पूर्ण गिरवीचं, ठीक आहे। आणि त्याला थोडंसं गरम झालं ना, मग त्याच्यात टाकायचं आपल्याला, ठीक आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकू आपण सर्वप्रथम मिरच्या, विशेष पद्धतशीर असं मिरच्या टाकायच्यात आपल्याला प्रॉपर। त्यानंतर टाकू आपण कांदा, ठीक आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, ते विशेष नाही, जास्त आपल्याला त्याला लागणार नाही, म्हणून आपण करतोय। कसा आहे विषय त्याचा, असं पद्धतशीर टाकायचं सगळं, कांदा मिरच्या, ते पुन्हा टमाटर थोड्या वेळाने टाकू आपण, ठीक आहे। असं हलवू चला पद्धतशीर असं ते प्रॉपर असं हलवून घ्यायचंय। कसा आहे विषय आहे। आता त्याच्यावर टाकू आपण टमाटर चिरलंय, ठीक आहे, प्रॉपर असं, कारण टमाट्याला पण चांगलं आपल्याला फ्राय करायचं ना वाटण्यासाठी, ठीक आहे। असं पद्धतशीर असं टमाटर टाकायचं आणि असं अर्धा चमचा मीठ टाकायचं आपल्यावरून, कारण कांदा लवकर मीठ टाकल्यानं फ्राय होतो, मेल्ट होतो। मग असं थोडंसं अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यावरून, ठीक आहे। त्याला लवकर फ्राय होण्यासाठी मीठ टाकायचं ना, असं हलवून घ्यायचं त्याला, काय असं प्रॉपर त्याची क्वालिटी अजून वाढवण्यासाठी। तर मित्रांनो बघा, प्रॉपर आपलं फ्राय झालेलं आहे, ठीक आहे। टमाटर कांदा मिरची प्रॉपर फ्राय झाले। आता त्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया, ठीक आहे। तर चला मित्रांनो बघा, आपण प्रॉपर मिक्सरमधून वाटून घेतलेला पूर्ण गिरवी, ठीक आहे। तर मग चलायचं पनीरचा मॅटर करायला। तर चला तर मित्रांनो, आपण चालू केलं रेसिपीला। आता सगळं मटेरियल आपलं तयार आहे पनीरचं, ठीक आहे, बनवायचं पनीर मॅटरचं। तर आपण तीच कढई यूज करणार आहे, की ज्या कढईमध्ये आपण पूर्ण मटेरियल भाजून घेतलंय ना, फ्राय केलं ना पनीर, ते त्याच्यातच बनवायचं आहे, म्हणजे टेस्ट एकच नंबर, ठीक आहे। भाजलेल्याच कढईत आपल्याला करायचं आहे। त्यानंतर आता आपण घेऊया ऑइल, ठीक आहे। ऑइल घेऊया आपण 2 ते 3 चमचे, ठीक आहे। तर मित्रांनो, तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात टाकूया आपण जिरे, ठीक आहे, प्रॉपर असे जिरे टाकूया। जिरेच्या नंतर अद्रक लसूण टाकूया, आणि आपल्याला अद्रक लसूण टाकायचे 1 ते 3 चमचा, ठीक आहे। पद्धतशीर त्याला असं हे करायचं, ठीक आहे, तेलामध्ये बघा प्रॉपर पूर्ण अद्रक लसूणच्या पेस्टची चव उतरायला पाहिजे तेलामध्ये आपल्याला, ठीक आहे, प्रॉपर। चला मित्रांनो बघा, पूर्ण आपला अद्रक लसूण गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। आता टाकूया आपण त्याच्यात गिरवी वाटलेली, ठीक आहे। प्रॉपर गिरवी आपल्या तेलात हे करायचं, ठीक आहे, प्रॉपर अशी। मित्रांनो बघा काय फ्लेवर येतो ना, मी सांगू शकत नाही कॅमेरामध्ये, एकदम एकच नंबर फ्लेवर त्याचा सुगंध, ठीक आहे। दिसायला पण बघा कसे दिसायला, एकदम आपला अद्रक लसूण ते प्रॉपर फ्राय झालेलं आहे, आणि त्याची टेस्ट उतरलेली आहे आपली मॅटरमध्ये, ठीक आहे, त्या पनीरच्या मॅटरमध्ये। तर ठीक आहे, त्याला चांगलं आपण
चांगलं आपलं आता आपला गिरवी बनवायची त्याची एकदम एकच नंबर. आता त्याच्यात टाकूया आपण सगळे मिरचू मसाले ते सगळे. तर करायचं चालू. तर चला, काश्मीरी लाल मिर्च 2 ते 2.5 चमचे, ठीक आहे. प्रॉपर तुमच्या तिखटच्या हिशोबाने. मी तर 2 चमचे टाकतोय, ठीक आहे. त्यानंतर टाकूया आपण काळी मिरचू, ते पण 1 ते 1.5 चमच्याच्या आसपास. तुम्हाला तिखट जास्त लागत असलं तर थोडंसं जास्त टाकायचं, असा काही विषय नाही आहे, ठीक आहे. आणि अर्धा चमचा हळदी पावडर. प्रॉपर काय म्हणता, क्वालिटी. आणि मला तर तिखट आवडतं म्हणून मी थोडंसं जास्तीच टाकतो मिरची. तर प्रॉपर त्याला आपण मधात हे करून हलवूया. सगळी एकजीव करायची आपल्याला. प्रॉपर मिरचू ते आपल्या गिरवीमध्ये हे व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर चला, आता मी मीठ टाकतोय मधात. मीठ तुम्ही तुमच्या हिशोबात टाकू शकता, तुमच्या टेस्टच्या हिशोबानं टाकू शकता मीठ, ठीक आहे. असं मीठ टाकून प्रॉपर त्याला हलवून घेऊया आपण प्रॉपर. कारण त्याच्यात आपण पाणी पण टाकणार आहे ना थोडंसं. कसं आलाय गिरवीला कलर प्रॉपर आहे का, विषयच नाही आहे. तर आता गिरवीला थोडंसं चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ देऊ आपण प्रॉपर. मिरचू मसाल्याला अजून मसाले नाही टाकले, मसाले टाकायचे आपल्याला पनीरच्या नंतर, ठीक आहे. तर चला, आता टाकूया आपण पनीर फ्राय केलेलं, ठीक आहे. प्रॉपर असं फ्राय केलेलं पनीर टाकायचं आपल्याला. प्रॉपर पनीर असं टाकून घ्यायचं, पूर्ण पनीर फ्राय केलेलं चांगलं पद्धतशीर पनीर, ठीक आहे. आहे का नाही करायचं, विशेष नाही, क्वालिटी. त्याला चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला, काय पूर्ण पनीरला मॅरिनेट गिरवीमध्ये. पुन्हा टाकूया मसाले आपण प्रॉपर, विशेष नाही. म्हणून तर रेसिपीचं नाव ठेवलं मी पनीर मॅटर. विशेष आहे का, असं प्रॉपर त्याला हे करायचं. टाकूया मसाले. तर बघा फॅमिली, आपण त्या वाटीमध्ये घेतलेत मसाले सगळे, ते मी सांगतो. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि कच्चे मसाल्याचं पावडर केलेलं आपण ते 1 चमचा, ठीक आहे. असं प्रॉपर वरून टाकायचं, ठीक आहे. प्रॉपर असं पद्धतशीरपणे. आता आपण थोडंसं पाणी टाकूया मला, ठीक आहे. त्याला मसाले असं थोडंसं पाणी टाकूया. असं मी पाणी टाकतोय, अर्धा ग्लास पाणी टाकलो मी त्याच्यात, ठीक आहे. प्रॉपर आता हलवूया आपण त्याला प्रॉपर, विशेष नाही. मसाले बघा कसे आहेत वरी, पूर्ण आता मसाल्याची चव उतरू द्यायची आपल्याला मला. आणि ती एवढी सोपी रेसिपी आहे ना, तुम्ही बघत असाल आपण त्याच्यात जास्ती मटेरियल नाही टाकलेलं आहे. पूर्ण एकदम कमी ह्याच्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे ते. म्हणजे तुम्हाला जास्ती नाही लागणार वाटाणे पिठाने, कारण ती पनीर मॅटर रेसिपी आहे म्हणून आपण त्या हिशोबाने. परत चव तर एकच नंबर येणार, बाप रे बाप. नॉनव्हेज भाजी ब्रेक त्याच्यासमोर, ठीक आहे. तर त्याला चांगलं आपल्याला हलवायचं आहे. आणि आपल्याला अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं, कारण त्याला चांगलं आपल्याला उकळ्या येऊपर्यंत चांगलं हे करायचं भाजीला, ठीक आहे. आणि अर्धा ग्लास आपण अजून टाकलोय, म्हणजे टोटल 1 ग्लास पाणी टाकलोय आपण, ठीक आहे. चांगला त्याला झाकून ठेवूया प्रॉपर मसाले आणि ते फ्लेवर येण्यासाठी, ठीक आहे. कसं आहे अद्रक लसूणचा ते चांगले फ्राय झालेली कशी दिसायला, विशेष नाही. असं 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया, ठीक आहे, टोपण लावून. तर कसं काय मित्रांनो, सीन काय माहिती आहे का, आता आपण भाजी लावली, आपण झाकून ठेवलंय, ठीक आहे. त्याला प्रॉपर चांगल्या उकळ्या यायला, आणि उकळी आली ना चांगली टेस्ट उतरते भाजीमध्ये, प्रॉपर टेस्ट, ठीक आहे. महाराष्ट्रीयन ते मसाल्याची टेस्ट राहते ना ते. म्हणून आता आपण गॅसवर आहे, म्हणजे त्याला गॅसवर ठेवलं, आपण गॅसवर नाही आहे बरं का. त्याला ठेवलं प्रॉपर, त्याच्यात उकळ्या येऊन ना मस्त पनीर मॅटर रेसिपी तयार होणार आहे. त्याला नंतर दाखवतो. आता तुला चांगलं त्याला उकळ्या आल्या ना, उकळ्या ते होऊन प्रॉपर तयार झाल्यानंतर त्याला आपण बारीक अशी कोथिंबीर टाकायची पद्धतशीरपणे कार्यक्रम, ठीक आहे. कोथिंबीर पद्धतशीरपणे असं वरून टाकायचं सगळीकडे. मग क्वालिटी. आता बघा ना, आता ते झाल्यानंतर बघू आता कसं लागतं. क्वालिटी तर एकच नंबर आहे बरं का. आणि रेसिपी तर मॅटर, मग मॅटर म्हणला की मॅटरच रेसिपी राहते ना, म्हणूनच मॅटर रेसिपी केली आज आपण. बघूया कसं द्या उकळ्या तर मारायला पद्धतशीरपणे, ठीक आहे. तर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील त्याच्यासाठी, ठीक आहे. तर बघूया, झाल्यानंतर कोथिंबीर टाकतो. तर चला अँगल डबल त्याच्यावर घेऊन, तर कॅमेराचा अँगल डबल त्याच्यावर घेतो. तर चला. तर मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. कसं उकळ्या मारायला आपण लो फ्लेमवर 5 मिनिट ठेवलो होतो, ठीक आहे. आता त्याला आपण ओपन करू. बघा कसे कलर आलाय का नाही मला ते सांगा. मॅटर रेसिपीला आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल का पनीरच्या भाजीला तर येत नाही अशी, दिसेल का प्रॉपर असा कलर येत नाही, आले ना आपल्या त्याला. मग तेच म्हणतो क्वालिटी आहे हो, क्वालिटी. असं पद्धतशीरपणे खंडीवर असं कोथिंबीर टाकायचं, हाय घाय नाही करायची कोथिंबीर टाकायला, ठीक आहे. असं कोथिंबीर टाकायचं,
कसं प्रॉपर उकळ्या मारे असं डबल झाकायचं 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर ठेवायचं आणि गॅस बंद करायचं, ठीक आहे. आणि तुम्हाला जर काय म्हणतात रस्सा अजून कमी करायचा असेल तर तुम्ही लो फ्लेमवर ठेवून थोडंसं अजून 2-3 मिनिट ठेवू शकता. तर कसं आहे विषय क्वालिटी. तर मित्रांनो कशी वाटली आपली रेसिपी आजची आपण बनवलेली. असेच नवनवीन रेसिपी आपण बनवतच राहू आणि तयार करतच राहू. तर आणि तुमच्याकडे कोणचं काय म्हणतो तुमच्या दिमागात ते असेल कोणची रेसिपी ट्राय करायची असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवू शकतो, ठीक आहे. कारण मला चॅलेंज केला खूप आवडतं लाईफमध्ये, म्हणून सांगू शकता तुम्ही कोणची रेसिपी बनवायची त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. तर ठीक आहे, आता मी ते एन्जॉय करतो बनल्याला. व्हिडिओ आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या. हो आता तर तुम्हाला माहिती आहे चॅलेंज चालू आहे. आता ते चॅलेंजचा दुसरा व्हिडिओ आहे आपला कंटिन्यू 100 days म्हणजे 100 दिवस आपण बनवणार आहे ब्लॉग. आणि विषय तर आडच आहे हा ना. तर मग पत्त्यासेपणे ते मी एन्जॉय करतो आणि तुम्ही पण ती रेसिपी ट्राय करून बघा की मॅटर रेसिपी, पनीर मॅटर रेसिपी ना. आता क्वालिटी आणि क्वांटिटीज हा ना. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. खावा प्यानी एन्जॉय करावं, लाईफ एन्जॉय करायला पाहिजे माणसानं, ठीक आहे. तर चला अजून न वेळ घेता तुमचा मी आता निघतो कडे, ठीक आहे. तर चला.